कुणाल कामरा प्रकरणी आज सुनावणी आहे। सुनावणीसाठी हक्कभंग समिती अध्यक्ष विधान भवनात दाखल झालेत। स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराही दाखल झाला। कामराचा आजचा जबाब नोंदवला जाण्याची शक्यता आहे। कुणाल कामराची सुनावणी आज होणार आहे। तर सुनावणीसाठी हक्कभंग अध्यक्ष प्रसाद लाड विधान भवनात दाखल झालेत। कुणाल कामरा देखील हजर झालेला आहे। आजच्या सुनावणीत नेमकं काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कुणाल कामरा याचा आज जबाब नोंदवला जाणार आहे। गाणं बनवण्याच्या पाठी नेमका काय हेतू होता तो आज स्पष्ट होण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गाणं केल्यानं प्रवीण दरेकर यांनी हक्कभंग समितीकडे तक्रार केलेली होती आणि त्याचीच आता सुनावणी आणि खरं तर कुणाल कामराचा जाब नोंदवण्यासाठी इथं कुणाल कामरा दाखल झाला। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ज्ञानेश सावंत। ज्ञानेश, काय ताजे अपडेट आहेत? मध्ये कुणाल कामरा यांच्या भोवती वेगवेगळ्या पद्धतीची चर्चा आहे। ते सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांसंदर्भामध्ये सत्ताधारी पक्षाच्या धोरणांसंदर्भामध्ये सातत्याने ते वेगवेगळी गाणी गातात, त्याच्यावरती विडंबनात्मक टीका करतात। अशा पद्धतीचं जो काही गेल्या काही दिवसांपासून हे एक नाट्य सुरू होतं, या संदर्भामध्ये त्याला मागे कुणाल कामरा यांना मागे काही दिवसांपूर्वी विधान परिषदेमध्ये जेव्हा प्रश्न उपस्थित केला गेला होता, त्याच्यानंतर त्याच्या चौकशीच्या संदर्भामध्ये बोलवण्यात यावं आणि काही महिन्यांपूर्वी कुणाल कामरा यांना अशाच पद्धतीने एकदा चौकशीला बोलवण्यात आलं होतं। तेव्हा काही शिवसेनेच्या नेत्यांनी, विशेषतः उद्धव ठाकरेंच्या लोकांनी त्यांना साथ दिली होती आणि आता पुन्हा एकदा कुणाल कामरा यांना या समितीने बोलवलेलं आहे। भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड हे आता त्यांच्या पुढे ही चौकशी होणार आहे। विशेषतः कुणाल कामरा यांच्यासोबत आता आणखी कोण असणार आहे, तिथे त्यांना कोणाची आणखी साथ आहे का हेही पाहणं महत्वाचं आहे। कुणाल कामरा पुढच्या साधारणपणे ते म्हणाले तसं एक साधारण 40 मिनिटांमध्ये ते विधान भवनाच्या बाहेर येण्याची शक्यता आहे। तेव्हा ते प्रतिक्रिया देतील का, माध्यमांशी बोलतील का? मात्र ते माध्यमांशी तुर्तास तरी बोलणार नाहीत असंही सांगितलं जात आहे। मात्र त्यांच्यासोबत कोण आहे विरोधी बाकांवरचं, त्यांच्यापैकी कोणी बोलू शकतं का? नेमकं काय जबाब नोंदवण्यात आलेला आहे, कुठच्या अँगलने त्यांना प्रश्न विचारले गेले आहेत आणि त्यावर यांची भूमिका, कुणाल कामरा यांची भूमिका काय होती हे पाहणं देखील महत्वाचं आहे। प्रसाद लाड सुद्धा दाखल झाल्याची माहिती आहे ज्ञानेश। या समिती पुढे जसं मी मगाशी म्हणालो तसं की भारतीय जनता पक्षाच्या हे जिवारी लागलेला आहे कुणाल कामरा। दुसरीकडे शिंदेची शिवसेना आहे, त्यांच्याही नेत्यांनी कारवाईची मागणी केली होती आणि या संदर्भामध्ये या समितीचे प्रमुख म्हणून प्रसाद लाड यांनी लक्ष घातलेलं आहे आणि या संदर्भामध्ये थेट जबाब नोंदवून त्यामध्ये वेगळा काही निष्कर्ष निघू शकतो का आणि याच्यासाठी प्रसाद लाड असतील, अन्य काही समितीचे सदस्य आहेत तेही या ठिकाणी आलेले आहेत। बरं ज्ञानेश, या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न असा की जेव्हा शेवटची सुनावणी कुणाल कामराची झालेली होती त्यावेळेला काही महाविकास आघाडीचे नेते त्यांच्यासोबत दिसलेले होते। आज कोणी नेते तिथे येण्याची शक्यता आहे का? त्या संदर्भात काय अपडेट आहे? आता तरी तुर्तास नाही, मागच्या वेळेस महाविकास आघाडीमध्ये विशेषतः ठाकरेंच्या शिवसेनेतल्या ज्यांना फायर ब्रँड नेत्या म्हटलं जात होतं आणि काही दिवस त्या कुणाल कामरा यांची पाठराखण केल्याची टीकाही त्यांच्यावर झाली होती। त्या सुषमा अंधारे त्यांच्यासोबत होत्या कुणाल कामरांसोबत। आताही यांच्यासोबत अन्य कोणी नेता आहे का अशी शक्यता होती, मात्र तुर्तास तरी त्यांच्यासोबत कोणी नाही। मात्र जेव्हा कुणाल कामरा हे बाहेर येतील तेव्हा त्यांना कोण रिसीव्ह करेल आणि ते कोणाच्या गाडीत कुठे जातील हा एक महत्वाचा प्रश्न राहणार आहे। निश्चित ज्ञानेश, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार। तुर्तास आपण पाहतोय कामराचा जबाब नोंदवला जाण्याची शक्यता आहे। कुणाल कामरा याची सुनावणी होणार आहे।